नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत ITIला नंबर लागला किंवा नाही लागला हे कशा पद्धतीने चेक करायचं। कारण की ITIची पहिल्या मेरिट यादी लागलेली आहे। काही विद्यार्थ्यांना याचे SMS ही पाठवण्यात आलेले आहे। ज्या विद्यार्थ्यांना SMS आला तर त्यांना समजून जायचे की आपला ITIला नंबर लागलेला आहे। पण कोणत्या ITIला नंबर लागला किंवा कोणत्या ट्रेडला नंबर लागला हे आपल्याला ऑनलाईन सुद्धा चेक करता येतं। त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना SMS आला नाही तर त्यांनी कशा पद्धतीने आपला ITIला नंबर लागला किंवा नाही लागला हे चेक करायचं आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर आजच चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण आपण अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर मग आजच्या डिटेल व्हिडिओला आपण सुरुवात करूया। ITIला नंबर लागला किंवा नाही लागला हे चेक करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या गूगलवर यायचं आहे। गूगलवर आल्याच्या नंतर तुम्हाला इथं सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे ITI ॲडमिशन 2026। जसंही तुम्ही ITI ॲडमिशन 2026ला क्लिक करणार आहात, तुमच्यासमोर जी पहिली वेबसाईट येणार आहे ही पहिल्या वेबसाईटला तुम्हाला क्लिक करायचं आहे, ज्यामध्ये itiadmission.dvet.gov.in अशा प्रकारची ती वेबसाईट राहणार आहे। तर सर्वात प्रथम येणाऱ्या वेबसाईटला तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। जसंही तुम्ही इथं क्लिक करता आपला जो ITIचा ऑफिशियल डॅशबोर्ड आहे तर ऑफिशियल डॅशबोर्ड तुमच्यासमोर ओपन होणार आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता अलॉटमेंट लेटरची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। आता नंबर लागला किंवा नाही लागला या संदर्भात विद्यार्थ्यांना मेसेजही येण्यास सुरुवात झालेली आहे, जे तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता। आता आपल्याला चेक करायचं आहे आपला नंबर लागला किंवा नाही लागला। लागला असेल तर कोणत्या ITIत लागला, नाही लागला असेल तर कशा पद्धतीने पाहता येतं। त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला इथं कॅन्डिडेट लॉगिन तुम्हाला दिसतं, तर या कॅन्डिडेट लॉगिनला क्लिक करायचं आहे। जसंही तुम्ही या कॅन्डिडेट लॉगिनला क्लिक करणार आहात तर तुमच्यासमोर रजिस्टर कॅन्डिडेट लॉगिन अशा प्रकारची टॅब येणार आहे, तर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। जसंही तुम्ही रजिस्टर टॅबला क्लिक करता तुमच्यासमोर साइन इन डिटेल्स मागणार आहे। आता या साइन इन डिटेल्समध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर लागेल, पासवर्ड लागेल आणि जो कॅप्चा तुमच्या समोर दिसतोय तो कॅप्चा फिल करून तुम्हाला साइन इन बटनला क्लिक करावं लागणार। आता आपण इथं साइन इन करून घेऊ। जसंही आपण साइन इन बटनला क्लिक करणार आपला संपूर्ण पोर्टल तुमच्या समोर ओपन होणार आहे। काही अशा प्रकारचा पोर्टल तुमच्या समोर येणार आहे। इथं तुम्हाला जस्ट काही न करता जे तुमच्या समोर ऑप्शन दिसते प्रोसीड टू ITI ॲडमिशन पोर्टल, इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता जसंही तुम्ही ॲडमिशन पोर्टलवर क्लिक करणार आहात तुमच्यासमोर तुमची माहिती संपूर्ण येणार आहे। आता या ठिकाणी पाहायचं आहे आपल्याला आपला नंबर लागला किंवा नाही लागला हे कुठं शो होणार आहे। तर पहा, या पोर्टलवर आपलं नाव सुद्धा आलेलं आहे। ते आपण अगोदर जी प्रोसेस केलेली आहे ती संपूर्ण प्रोसेस तुम्हाला इथं दिसणार आहे। तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म कधी भरलेला आहे, फीस पेड कधी केलेली आहे, तुमचा मेरिट नंबर किती आहे आणि HSCचा मेरिट नंबर किती आहे, म्हणजे फायनल मेरिट नंबर किती आहे। जसंही तुम्ही आता या पेजला थोडंसं स्क्रोल करता तर तुमच्यासमोर संपूर्ण माहितीही येणार आहे। पहा, या कॅन्डिडेटचा नंबर लागलेला आहे, तर त्यामध्ये फर्स्ट राऊंडसाठी इथं मॅसेज आलेला आहे। पहा काय सांगतं मॅसेज, फर्स्ट राऊंड अलॉटमेंट डिटेल्स इथं आलेली आहे। तर या फर्स्ट राऊंडमध्ये या संबंधित विद्यार्थ्याचा नंबर हा गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट वुमन छत्रपती संभाजीनगरला लागलेला आहे आणि जो नेम ऑफ ट्रेड लागलेला आहे तो इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इथं तुम्हाला दिसणार आहे। आणि जो ट्रेड यांना अलॉट झालेला आहे तो महाराष्ट्र कोटामधून DT VJ आणि फिमेल कॅटेगरीमधून यांना अलॉट झालेला आहे। आणि यांचा जो प्रिफरन्स नंबर होता तो 1 होता, तर एक प्रिफरन्स नंबर जो आहे तो 1 नंबरच्या प्रिफरन्सनुसार यांना हा ट्रेड लागलेला आहे। आता या संबंधात यांना जर अलॉटमेंट लेटर जर डाउनलोड करायचं असेल तर हा अलॉटमेंट लेटर इथून तुम्ही डाउनलोड करू शकता, कारण की विदाऊट अलॉटमेंट लेटर तुम्हाला प्रवेश मिळणार नाही। हे अलॉटमेंट लेटर तुम्हाला प्रवेशासाठी जाताना घेऊन जाणं गरजेचं आहे, किंवा हा जो तुमच्या स्क्रीनवर मॅसेज पाहता तो स्क्रीनवरचा मॅसेज त्या संबंधित ITI कॉलेजमध्ये तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण पाहू शकता आपला ITIला नंबर लागला किंवा नाही लागला। आता या संबंधित विद्यार्थ्याचा नंबर हा ITIमध्ये लागलेला आहे। ज्या वेळेस हे अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून आपल्या कॉलेजमध्ये सबमिट करतील त्यावेळेस त्यांचा ॲडमिशन स्टेटसमध्ये जी माहिती आहे ती ॲडमिशन स्टेटसमध्ये माहिती ही सुद्धा इथं दिसणार आहे। सध्या इथं नो ॲडमिशन हॅज बीन डन अशा प्रकारचा मॅसेज इथं आपल्याला शो होते। आता अलॉटमेंट लेटर कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल तर तुमच्यासमोर डाउनलोड अलॉटमेंट लेटर टॅब दिसतो, तर याला तुम्हाला जस्ट क्लिक करायचं आहे। जसंही तुम्ही क्लिक करता तुमच्या मोबाईलमध्ये तो आपला अलॉटमेंट लेटर डाउनलोड झालेला आहे। त्यासाठी जस्ट आपल्याला इथं ओपन बटनला क्लिक करायचं आहे। जसंही तुम्ही ओपन बटनला क्लिक करता तर तुमच्या समोर हा
अलॉटमेंट लेटर डाउनलोडसुद्धा होणार आहे. जे अलॉटमेंट लेटरमध्ये माहिती आहे ते आपण थोडंसं समजून घेऊ. यामध्ये जी माहिती आहे, सर्वात प्रथम तुम्ही आपला ॲप्लिकेशन अर्ज कुठं कन्फर्मेशन केलेलं आहे याची माहिती इथे येणार आहे. त्यानंतर नेम ऑफ अलॉटेड ITI जो आहे ते या ठिकाणी येणार आहे आणि त्यानंतर ट्रेडची माहिती इथं असणार आहे. त्यानंतर कॅटेगरीची माहिती आणि तुमचा जो प्रिफरन्स नंबर होता तो इथं तुमच्यासमोर सेव्ह होणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही अलॉटमेंट लेटरसुद्धा तुमच्या मोबाईलवरून डाउनलोड करू शकता. आता ज्या विद्यार्थ्यांचा नंबर या ITIमध्ये लागलेला नाही तशा विद्यार्थ्यांना या अलॉटमेंट स्टेटसमध्ये काहीही शो होणार नाही किंवा या अशा प्रकारच्या ITIची माहिती किंवा ट्रेडची माहिती किंवा तुमचा कॅटेगरी डिटेल्स हा इथं काहीही शो होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे त्यांनाच अशा प्रकारची माहिती ही शो होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचा नंबर नाही लागला तर त्यांना इथं काहीही मॅसेज हा शो होणार नाही किंवा तुम्ही तुमच्या स्क्रीनवर जे पाहता तर अशा प्रकारचा मॅसेज तिथं शो होणार आहे. अशा प्रकारचा मॅसेज जर तुमच्या समोर आला तर समजून जायचं तुमचा ITIला नंबर लागलेला आहे आणि अलॉटमेंट जर डिटेल्स इथं जर दिसत असेल तर समजायचं तुमचा ITIला नंबर लागलेला आहे. जर ही अलॉटमेंट डिटेल्स किंवा कॉलेजची जर माहिती त्या ठिकाणी शो होत नसेल तर समजून जा तुमचा ITIला फर्स्ट राऊंडमध्ये नंबर लागलेला नाही. त्यामध्ये ITIला नंबर न लागण्याचे कारणं भरपूर असू शकतात. यासाठी तुमच्यासमोर मी डिटेल व्हिडिओ लवकरच घेऊन येणारच आहे. तो व्हिडिओ तुम्हाला मिळवण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करावं लागेल, जेणेकरून तो व्हिडिओ तुम्हाला वेळेच्या आतमध्ये तुम्हाला तो मिळू शकेल. तर मित्रांनो, या ITI प्रवेश प्रक्रियेअंतर्गत मला कुठली नवीन माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन आणि अपडेटेड माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.